नमस्कार मंडळी, जय भीम, जय शिवराय, राम राम सर्वांना। तर बघा, या व्हिडिओमध्ये काल मी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजेच की 1 तारखेला टाकला होता। 1 तारीख 1 जानेवारी 2026ला। आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा आज म्हणजेच की 1 तारखेलाच दुपारपासून 3-4 वाजेपर्यंतपासूनच आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। कारण की लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले होते, त्याचबरोबर जे काही मुख्यमंत्री साहेब आहेत आपले देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही जे काही संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत, जे काही निधी आहे, जे काही पेन्शन आहे, ते आम्ही सर्व लाभार्थ्यांना महिन्याच्या 1 तारखेलाच टाकणार आहोत। आणि त्याचप्रमाणे त्या दिवशी 1 तारीख होती आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता तो 31 तारखेलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आला होता दुपारपासून। आणि म्हणून मी तो अंदाज लावला की आता लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे आले असतील तर मग निवडणुकींच्या काळामध्ये कुठेतरी ढील देण्यात आलेली आहे। जे काही आचारसंहिता लागू असते त्या आचारसंहितेमध्ये थोडीशी ढील देण्यात आली आहे आणि म्हणून हा जो निधी आहे हा लाडक्या बहिणींना आलेला आहे। म्हणजेच की आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा नोव्हेंबरचा किंवा मग डिसेंबरचा हप्ता येणार आहे। आता हप्ता नेमका आला कोणता हे अजूनही माहीत नाही आहे, कारण की संजय गांधी निराधार योजनेमधील 2 हप्ते बाकी होते। एकतर नोव्हेंबरचा अर्धा अधुराच जो काही निधी आपल्याला मिळाला होता, तुम्हाला माहीत असेल 60-70% लोकांना नोव्हेंबरचा हप्तासुद्धा मिळालेला नाही आहे। तरी जो काही डिसेंबरचा हप्ता होता तो सुद्धा त्यांना पूर्ण डिसेंबर गेल्यापर्यंत आलेला नव्हता। तर मग त्यावरून असं वाटत होतं की बाबा हे जे पैसे आहेत, हा जो निधी आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळालेला आहे, हा नोव्हेंबरचा आहे की डिसेंबरचा, आता हे पक्कं अजून बाकी आहे। आता अजूनही यामध्ये डिसेंबर महिन्याचं जर आपण याला पकडलं तर यामध्ये खूप साऱ्या लोकांचे पैसे अजूनही त्यांना मिळालेले नाही। आता 2 दिवस झालेले आहेत, 1, 2 आणि आजची 3 तारीख आहे। तर आता या आजसुद्धा वाटप होणार आहे, घाबरायचं कारण नाही आहे, कारण की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी बाकी राहिलेले असतील त्यांनासुद्धा आज मिळणार आहे। आता बघा, जिल्ह्यांप्रमाणे जर आपण याचा विचार केला तर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात आले नाहीत हे आता सांगूया। म्हणजेच की कसं आहे, कालपर्यंत मी जो डेटा आपल्यापर्यंत आला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की खूप साऱ्या जिल्हे अजून बाकी आहेत, पैसे आले नव्हते। आता काही कमेंट्स अशा होत्या की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही आहेत, आणि मग लगेचच दुसरी कमेंट आली की आता पैसे येणे सुरू झाले आहेत। म्हणजेच की असं समजा तुम्ही की काही जिल्ह्यांमध्ये पैसे लवकर पाठवण्यात आले, कारण की तालुक्यानिहाय आणि वर्गनिहाय त्यांचे जे वाटपाची प्रक्रिया असते ते होत असते, आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलग अलग वाटपाची जी टायमिंग असते त्या टायमिंगनुसार ते पाठवत असतात। म्हणजे अलग अलग वेळेवर येत असतात। म्हणजे आता कोण्या जिल्ह्याला जर सकाळी आले तर कोण्या जिल्ह्याला दुपारी येतील, कोण्या जिल्ह्याला संध्याकाळी येतील, अशा प्रकारची त्यांची वाटणी होत असते। आणि म्हणून कालपर्यंतचा जो काही डेटा आपल्याकडे आलेला आहे तर त्या डेटानुसार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आले होते कालपर्यंत आणि कोणत्यामध्ये आले नव्हते हे सुद्धा आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आता काही जिल्ह्यांमध्ये जे काही कालपर्यंत आले नसतील पैसे त्यांना कालच आले असतील संध्याकाळपर्यंत किंवा मग आजसुद्धा आले असणार। तर बघा, त्यामध्ये काही जिल्हे आहेत ज्यामध्ये की पैसे आलेले होते कालच। तर त्यामध्ये आहे अकोला जिल्हा, त्याचबरोबर निफाड तालुका, मंगळवेढा तालुका, दक्षिण सोलापूर, त्याचबरोबर यवतमाळ, रत्नागिरी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड, वाशिम, भंडारा, शिरूर आणि लातूर, अशा प्रकारचे जे काही तालुके आणि जिल्हे आहेत यांमध्ये कालच पैसे म्हणजेच की 1 तारखेलाच पैसे येण्यास सुरुवात झाली होती दुपारपासून। आणि त्याचबरोबर कालसुद्धा यामध्ये पैसे आलेले आहेत। त्याचबरोबर ज्यामध्ये कालपर्यंत पैसे आले नव्हते ते जिल्हे आपण बघणार आहोत। तर बघा, रामटेक आहे नागपूर, त्याचबरोबर मुंबई आहे, जत तालुका आहे, सांगली आहे, धुळे आहे, अमरावती आहे, अहिल्यानगर आहे, कोल्हापूर आहे, त्याचबरोबर बुलढाणा आहे आणि अहमदनगर आहे। तर अशा प्रकारचे जे काही जिल्हे आहेत तर यांना कालपर्यंत पैसे आलेले नव्हते। तर होऊ शकते की त्यांना काल दुपारपासून पैसे त्या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झाली असेल, किंवा मग आज पूर्ण दिवसपर्यंतसुद्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे आलेले असतील। तर अशा प्रकारे हे काही जिल्हे होते ते मी तुम्हाला सांगून दिले। तर अशा प्रकारे यांना पैसे वाटप झालेले असणार किंवा मग झाले नसतील तरी कमेंट्स करा, कारण की सोमवारीसुद्धा हे पैसे येण्याची शक्यता वाटत आहे। कारण की जे काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे आणि या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये कारण की आचारसंहिता असते आणि त्यामध्ये पैसे वाटपास बंदी असते, परंतु काहीतरी मला असं वाटतं की आचारसंहितेमध्ये थोड्याफार प्रमाणात ढील या ठिकाणी देण्यात आली असेल, आणि म्हणूनच हे जे काही निधी आहे
हा जो पैसा आहे हा आपल्याला वाटण्यास सुरुवात केलेली आहे. आणि एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबर महिन्याचा आपल्याला जो काही निधी हा आलेला आहे हा असं मला वाटते कुठेतरी नोव्हेंबर महिन्याचा निधी जो काही राहिलेला असेल तो असेल. जर नोव्हेंबर महिन्यात ज्यांना 2500 रुपये आले असतील किंवा 1500 आले असतील त्यांनासुद्धा या महिन्यातसुद्धा जर पैसे आले असतील तर मग असं समजायचं की हा डिसेंबरचा महिना आहे. म्हणजेच की डिसेंबर महिन्याचे हे पैसे आलेले आहेत. जर तुम्हाला नोव्हेंबरच्या अगोदर आलेले असतील आणि आता डिसेंबरचे सुद्धा आलेले असतील तर समजून जायचं की हा जो महिना दिलेला आहे त्यांनी हा हप्ता जो आहे हा डिसेंबर महिन्याचा आहे. कारण की डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय आलेला नाही आहे म्हणून थोडा संशय वाटत आहे. तुम्हाला कोणाला जर नोव्हेंबर महिन्याचा आणि हा डिसेंबर महिन्याचा जर आलेला असेल दोन्ही आले असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे आपल्याला कळणार आहे की नेमकं हा हप्ता जो आहे हा डिसेंबर महिन्याचा आलेला आहे की नोव्हेंबरचा आलेला आहे. कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या 70 ते 80% लोकांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही आहे. फक्त काहीच जणांना ते नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळालेला आहे. तर नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे त्यावर सुद्धा एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व सबस्क्रायबर सदस्यांना सांगू आणि त्यांना सर्वांना माहीत पडेल की नेमका हा जो हप्ता आलेला आहे हा डिसेंबरचा आहे की नोव्हेंबरचा आहे. तर पुढे बघूया. आता अजून हा जो हप्ता आलेला आहे या हप्त्यामध्ये अजूनही खूप सारे जे लोक आहेत ज्यांना 60 ते 70% लोकांना हा हप्ता आलेला नाही आहे. कारण की पैशांची कमतरता आहे असं कुठेतरी म्हणतायत. म्हणजेच की खूप साऱ्या यूट्यूब चॅनलवर किंवा मग इतर मीडियामध्ये सांगण्यात येत आहे की जो काही आपल्याला निधी कमी पडत आहे किंवा मग खूप साऱ्या लाभार्थ्यांना निधी आलेला नाही आहे. मागच्या तुम्ही पाहिलं असेल की नोव्हेंबर महिन्याचा निधीसुद्धा 60 ते 70% लोकांना मिळालेला नाही आहे आणि डिसेंबरचा सुद्धा जो काही निधी आहे हा अजूनही 60 ते 70% लोकांना मिळालेला नाही आहे. तर याचा असं सांगण्यात येत आहे विविध चॅनल्सवर की निधीची कमतरता आहे. तर असं काहीही नाही आहे. निधीची कमतरता कुठेही नाही आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. साफ आणि सरळ शब्दांत मी सांगतो की आपल्याकरिता जो काही योजना असतात जसं की लाडकी बहीण योजना असेल किंवा मग आपले जे काही संजय गांधी निराधार योजना असेल तर या योजनांसाठीचा निधी जो असतो तो अर्थसंकल्पित केलेला निधी असतो. तुम्ही बघू शकता. एक वेळ आणखीन सांगतो. संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही तमाम योजना आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजना असेल, वृद्धपकाळ योजना असेल, दिव्यांग पेन्शन योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, या सर्वांसाठीचा जो काही निधी असतो वर्षभराचा तो वर्षभराचा निधी एकट्टाच काढून ठेवलेला असतो वेगळा. त्याला अर्थसंकल्पीय निधी म्हटले जाते. त्याला अर्थसंकल्पीय तरतूद असे म्हटले जाते आणि ती तरतूद केल्या जाते आणि त्या तरतुदीनुसार हाचा वर्षभराचा जो काही पैसा असतो निधी असतो तो आपल्याकडे म्हणजेच की वित्त विभागाकडे साठवून ठेवण्यात येत असतो. म्हणजेच की वर्षभर जो निधी असतो तो वेळेवर सर्व निराधार बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये देता येणार. तर अशा प्रकारे हा निधी एकत्रित असल्यावर अर्थसंकल्पित असल्यावर कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडण्याची काहीही गरज नाही. हे फक्त शासनाचं हातखंडे आहेत. शासन जाणून बुजून किंवा मग इतर कारणांमुळे तुम्ही समजू शकता इतर कारणांमुळे हा जो निधी आहे आपल्याला वेळेवर व्यवस्थित देत नाही आहे. सर्व काही चूक जे काही आहे शासनाची आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त आणि फक्त OTPद्वारे त्यांना व्हेरिफिकेशन करायचं होतं आणि त्यानंतर त्यांचा जो निधी आहे DBT ॲक्टिव्ह असेल, बँक खातं व्यवस्थित जोडलेलं असेल तर त्यांना सरळ निधी हा त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतो. परंतु इथं संजय गांधी निराधार योजनेमध्ये मात्र अलग प्रकारचे जे काही सतवण्याचं काम आहे सरकारकडून चालू आहे. सर्व जे काही निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी बघा हयात प्रमाणपत्र आणा, मृत्यू प्रमाणपत्र किंवा मग इतर जे काही प्रमाणपत्र UDID कार्ड अपडेट करा, आधार कार्ड लिंक करा, इतर म्हटलं काही ना काही त्यांचे अलग फंडे चालू आहेत. तर हे सर्व सतवण्याचे काम आहे. एक वेळेस त्यांनी क्लिअर करून घ्यायचं OTPद्वारे किंवा इतर जे काही वृद्ध असतील तर त्यांच्यासाठी हयात प्रमाणपत्र ठीक आहे तुम्ही 6 महिन्यातून घ्या, वर्षभरातून घ्या तर ते ठीक आहे. परंतु बाकीच्यांना तुम्ही एवढं सतवण्याचं काम का करत आहे. जसं की हे कागद आणा, ते कागद आणा आणि हे एवढे कागदपत्रांची धावपळ करूनसुद्धा मग आणल्यावरही तुमच्याच जे काही अधिकारी असतील किंवा मग कर्मचारी असतील त्यांच्याकडे व्यवस्थाच नाही आहे ते कागदपत्र अपलोड करण्याची किंवा मग तुमचं जे काही पोर्टल आहे ते तहसील कार्यालयामध्ये चालतच नाही आहे. तर मग तुम्ही हे जाणून बुजून सतवण्याचं कामच करत आहे ना. मग हे कागदपत्र आणल्यावर तुम्ही ऑफलाईन घ्या आणि ऑफलाईन डायरेक्टली तिथं पाठवून एकदा क्लिअर करून घ्या. तर असं माझं म्हणणं आहे. म्हणजेच की असं समजा की निधीची कमतरता नाही आहे, निधी आहे, फक्त तो आपल्याला वेळेवर व्यवस्थितरित्या देता येत नाही. म्हणजेच की काय नियोजन एक प्रकारे व्यवस्थितरित्या संजय गांधी निराधार योजनेचं नाही आहे सरकारकडे. तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या सर्व नियोजन करून सर्व निराधार बांधवांचे जे काही अनुदान आहे
पैसे आहेत ते त्यांना वेळेवर त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे. तर आता बघूया फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मग जानेवारी महिन्यामध्ये नेमकं आपल्याला वेळेवर जो काही निधी आहे आपला तो वेळेवर मिळतो की नाही. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महिन्याच्या 1 तारखेला सर्व निराधार बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही निधी पाठवणार आहोत, अशी व्यवस्था केलेली आहे. तर बघूया. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.